तर मित्रांनो, आज आपण चाललोय मुंबईवरून पुण्याला. वन डे रिटर्न ट्रिप असणार आहे. त्यामध्ये आपण दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं दर्शन करणार आहोत. नंतर आपण शनिवारवाडा फिरणार आहोत. सोबतच जिथे शिवाजी महाराजांचं बालपण गेले तो लाल महल सुद्धा आपण बघणार आहोत आणि पुण्याचा मानाचा कसबा गणपती सुद्धा आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, तर मी आता आहे कल्याण स्टेशनवर आणि मी आता चाललोय पुण्याला. तर वन डे ट्रिप करायला चाललोय आपण. मुंबईवरून चाललोय पुण्याला आणि पुण्याला आज आपण एका दिवसामध्ये कोणते कोणते स्पॉट कव्हर करणार आहे ते तुम्हाला ते दाखवणार आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच्यामध्ये आपलं दगडूशेठ हलवाई अजून काही वेगवेगळे प्लेसेस असणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला जाऊया. सकाळी कल्याणवरून 7:31ची 22:0105 मुंबई पुणे इंद्रायणी एक्सप्रेस पकडली आणि घाटांमध्ये येणाऱ्या सुंदर अशा दृश्यांचा आनंद घेत घेत 2.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो पुण्याला. तर मित्रांनो, आता आम्ही स्टेशनच्या बाहेर पडलोय. हा बघू शकता, हा इथे पुणे रेल्वे स्टेशन आहे आणि पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडूनच इथे समोर रिक्षा लागले. तर जाऊन विचारूया आपण की कसं काय. तर चला, आता वाजले 9:15 आणि आपण पोहोचलोय पुण्याला. तर चला बघूया आता रिक्षा जात आहेत की अजून काय ट्रान्सपोर्टेशन आहे. तर चला. पुणे रेल्वे स्टेशन ते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पर्यंत जाण्यासाठी आम्ही रिक्षा हायर केली आणि रिक्षाचे भाडे हे पर पर्सन 40 रुपये एवढे होते. तर मित्रांनो, फायनली पोहोचलोय आपण श्रीमंत श्री दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या मंदिरात. तर हा बघा आपल्या समोर मंदिर आहे. तर आदू पहिल्यांदा पुण्यात आलाय आणि पहिल्यांदा आदू गणपती बाप्पाच्या दर्शनाला आहे. तो म्हणजे मी पण सुद्धा पहिल्यांदाच आलोय. तर कसं वाटतं आदू? मस्त एकदम. पहिल्यांदाच आलाय, नवीन नवीन बघायला भेटेल. प्रसन्न वातावरण आहे. तर जबरदस्त पुण्यामध्ये थंडी आहे, जाणवते आहे आपल्याला. मुंबईकरांना तर जाणवणारच. तर चला, आणि हा बघा गणपती बाप्पाचा सुंदर असं मंदिर आपल्याला बघायला भेटतोय. तर चला जाऊया, दर्शन करूया आपण. दगडूशेठ हलवाई हे गणपती मंदिर 1893 मध्ये बांधले असून ह्या मंदिराला 2024 मध्ये 132 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय मंदिराच्या समोरच नाश्ता करायला आलोय. कारण आम्ही सकाळपासून काहीच नाश्ता नाही केलेला आणि आम्ही मागवलाय पुण्याचा स्पेशल डिश म्हणजे आपण पुणेरी मिसळ मागवली आहे. तर टेस्ट करूया कशी झाली आहे, बघूया. आजू कशी झाली आहे? मस्त झालं. मस्त झाली आहे. तर चला आपण सुद्धा टेस्ट करूया. आणि इथे डोसा मागवलाय. तर चला आपण नाश्ता करूया आणि मग भेटूया. तर मित्रांनो, हा बघा आपला बाप्पाचं मंदिर आणि आमचं दर्शन झालंय आणि खूप छान प्रकारे दर्शन झालंय. खूप सुंदर असं आणि 10 ते 15 मिनिटामध्ये दर्शन झालंय. सकाळी गर्दी नव्हती त्याच्यामुळे आणि आज गुरुवार आहे आणि सोबतच आम्हाला आरती सुद्धा भेटली. तर आरतीचा पण आनंद घेतला आम्ही आणि आता चाललोय आम्ही. तर हा बघा, हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला हा बघा, इकडेच आपल्याला शनिवारवाडा लागणार आहे 500 मीटर अंतरावर. तर चला आता आम्ही चालत चाललोय. तर मित्रांनो, शनिवारवाड्यापासून समोरच्या गल्लीत आलात की तुम्हाला लाल महल लागेल आणि लाल महलच्या बाजूला कसबा ग्रामदेवत मंदिर आहे. हे बघा आपल्या समोर हा मंदिर आहे आणि ही कमानी आहे. तर कमानी तर आतमध्ये यायचं आहे आणि असं इथे उजव्या बाजूलाच मंदिर आहे. तर चला मंदिराच्या पण दर्शन घेऊया. तर मित्रांनो, हा आहे पुण्यामधील पहिला मानाचा कसबा गणपती आणि हा पुण्याचा एक ग्रामदैवत सुद्धा आहे. मंदिरामध्ये गणपती बाप्पांची खूप छान मूर्ती आपल्याला बघायला भेटते. जेव्हा शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ लाल महालमध्ये राहायचे तेव्हाच राजमाता जिजाऊंच्या हस्ते ह्या मंदिराचे जीर्णोद्धार झालेले आहे.
तुम्ही आत्तासुद्धा मंदिरामध्ये गेलात तर तुम्हाला मंदिराचा जुना जो स्ट्रक्चर आहे तो अजून आपल्याला बघायला भेटतो. आणि मंदिरामध्ये लाकडी मंडप मंदिराची शोभा वाढवण्याचं काम करतो. मंदिराच्या भिंतींवर मूर्तींचे सुंदर कोरीवकामसुद्धा आपल्याला बघायला भेटते. तर मित्रांनो, आता आम्ही दर्शन केलं आहे श्री कसबा गणपती आणि आता चाललो आहे आम्ही लाल महलकडे. हा बघा मित्रांनो, हा कसबा गणपती इथे आहे आणि त्याच्या बाजूलाच हा इथे लाल महल आहे. तर आता लालमध्ये चाललो आहे आम्ही. तर चला जाऊया. तर मित्रांनो, हे बघा, इथून आता आपण मेन एंट्रीने एंट्री केली आहे. मस्तपैकी भव्य दरवाजा होता. इथे आपला जो स्टँड आहे चप्पल काढण्याचा, नंतर मग समोरच आपल्याला बघायला भेटतंय मस्तपैकी लाल महल. तर हा बघा, लाल महलमध्ये आलोय आपण आणि खूप छान असं इथे बैलगाड्या सुद्धा आहेत. आणि अजून इथे गेटमध्ये आपल्याला मस्तपैकी पारेकरी दिसतात आहेत. तर मस्त घोड्यामध्ये आणि एक नंबर, एकदम जबरदस्त वाटतंय. तर चला आतमध्ये जाऊया आणि ह्याची थोडीफार माहिती बघूया. तर चला. लाल महल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण. कारण महाराजांचे बालपणचे जे पहिले 14 वर्ष हे महाराज लाल महालमध्येच राहिले होते. ह्याच लाल महालमध्ये महाराजांनी जिजामातांकडून शिक्षण घेतले. तर मित्रांनो, इतिहासामध्ये लाल महालमध्ये घडलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापून त्याला चांगलाच धडा शिकवला होता. तर मित्रांनो, आता आपण लाल महलमधून बाहेर पडलोय. बघू शकता माझ्या पाठी तुम्हाला नाव दिसत असेल आणि माझ्या समोरच हा बघा, लाल महलच्या समोरच श्रीमंत पेशवा गणेश मंदिर आहे. तर चला आता ते मंदिर बघूया. आणि हा पाठी शनिवारवाडा आहे. तर ते शनिवारवाड्यामध्ये जाऊया आता आपण. आणि बाकी एंट्री तिकीट काय असणार आहे, अजून त्याची काय इन्फॉर्मेशन असणार तर ती देणारच आहे. तर चला जाऊया आपण. आता आपण शनिवारवाड्यामध्ये. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहे शनिवारवाड्यात. तर आपण गेटमधून एंट्री केली आहे आणि पुढे मेन एंट्रन्स आहेत. तर ह्या 2 बुरुज आहेत, त्या बुरुजांच्या मधून मेन एंट्री आहे. तर तिकडून आता आपल्याला मेन एंट्री करायची आहे. तर चला जाऊया आता आपण. शनिवारवाड्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला गेटसमोर QR कोड दिलेला असतो. त्याला स्कॅन करून 20 रुपये एंट्री फी ऑनलाईन पेमेंट करून मग आपल्याला शनिवारवाड्यामध्ये एंट्री मिळून जाते. तर मित्रांनो, आपण आतमध्ये आलो आहे, एंट्री केली आहे. बघा मेन एंट्रन्स, तिकडून आतमध्ये आलो आहे. तर मित्रांनो, एंट्री करण्यासाठी डायरेक्ट पेमेंट करायचं नाही, तर आपल्याला स्कॅन करायचं, नाव लिहायचं, ईमेल ID, नंबर, असं काही सगळं लिहायचं आहे. आणि आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि हे बघा पूर्ण हा शनिवारवाडा आतमधून काही असा दिसतो. हा बघा, आणि आम्ही चाललो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मागाशी कोणाची भेट नाही करून दिली. तर हा बघा मित्रांनो, मागच्या टायमाला आपल्यासोबत होता आदू आणि ती बघा तिकडे प्रेरणा. तर हेलो कर हाय. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. तर पुन्हा आम्ही 3 जण आलोत. तर असं काही शनिवारवाडा आहे. बाकी ह्याचा इतिहास तुम्हाला मी सांगतो. शनिवारवाडा हा पहिला बाजीराव पेशवा यांनी 1732 मध्ये बांधलेला असून 1758 पर्यंत किल्ल्यावर किमान 1000 लोक राहत होते. काही इतिहासकारांच्या माहितीनुसार 27 फेब्रुवारी 1828 रोजी वाड्याच्या संकुलात मोठी आग लागली. 7 दिवस हा गोंधळ असाच सुरू होता. किल्ल्याच्या आत फक्त जड ग्रेनाइटची तटबंदी, मजबूत सागवानचा प्रवेशद्वार आणि काही खोल पायऱ्या आणि इमारतीचे काही अवशेष वाचले. आणि मित्रांनो, तुम्हाला जर अजून जास्ती माहिती पाहिजे असेल तर इंटरनेट व यूट्यूबवर सहजरित्या तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो, आमचा जो शनिवारवाडा आहे तो पूर्ण फिरून झाला आहे आणि आत्ता आम्ही चाललो आहे पुन्हा जेवण करायला, कारण वाजलेत 1:45 आणि आमची 3:30ची ट्रेन आहे. तर तुम्ही येत आहे तर अजून सारसबाग पण तुम्ही फिरू शकता. आम्ही खूप टाईम या शनिवारवाड्यामध्ये घालवला आहे, जवळजवळ 1 तास. फिरण्यासारखं तर काही नाही, पण फोटोशूटसाठी
खूप सारे पॉईंट आहेत. जर तुम्ही फोटोशूटसाठी येत आहे तर खूप चांगलं आहे स्पॉट, कारण खूप सारी झाडं बिडं वेगवेगळ्या प्रकारची आहेत. आणि जो तुम्हाला कडा दिसतोय पूर्ण हा शनिवारवाड्याचा, तर तिथे तुम्ही चांगल्या प्रकारे फोटोशूट करू शकता. तर बाकी वीक डेला या, जेव्हा वीक ऑफ असेल तेव्हा येऊ नका. सॅटर्डे संडे तर पूर्ण फुल असतं, तर येऊ नका. बाकी चला आम्ही पुन्हा चाललो आहे ह्याच गेटमधून बाहेर. तर बाकी तुम्हाला माहिती आवडली असेल तर चला आता मी जातोय, निघतोय. शनिवारवाडा फिरून झाल्यावर जेवण करून 3:27ची डेक्कन एक्सप्रेस पकडून आम्ही निघालो पुन्हा एकदा घराला. थँक्यू.